नमस्कार, मी पंडित मानसी खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत वकील जज हा कुंडलीतील योग। वकील जज म्हणजे थोडक्यात काय तर कायदे पंडित। आणि या क्षेत्राचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला कुंडलीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो ग्रह असतो तो बुध आणि त्याच्याबरोबर हर्षल। हे दोन जे ग्रह आहेत ते खरंच खूप महत्त्वाचे आहेत या योगासाठी। बुध हा बुद्धीचा कारक आहे हे आपणा सर्वांना माहीतच आहे आणि हर्षल हा संशोधनाचा कारक ग्रह आहे। आणि ज्या वेळेला बुध ग्रहाला हर्षलची साथ मिळते त्यावेळेला बुद्धिमत्तेला एक गती मिळते। कायद्याच्या चौकटीमध्ये राहून कायद्याच्या अर्थाचे प्रत्येक वाक्याचे शब्दाचे अर्थ लावणं, थोडक्यात काय तर मुद्देसूद बोलण्यात हुशार असलं पाहिजे। सर्वसाधारणपणे आपण काय म्हणतो की खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं हे करणं म्हणजे वकिलाचा धंदा किंवा व्यवसाय। पण यामध्ये वकिलाचे खरं कौशल्य असतं, म्हणजे आपण खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्यामध्ये पण एक आपल्याकडे बुद्धिमत्ता लागते। आणि यासाठी तीव्र आकलन शक्ती, कोणत्याही विषयाचा खोल अभ्यास असावा लागतो। आपल्या बोलण्यावरती म्हणजे समोरच्याच्या बोलण्यावर आपलं बोलणं, आपण किती त्यांना मुद्देसूदपणे उत्तर देतो किंवा त्याचं बोलणं ऐकून त्याला आपण किती प्रतिवाद किंवा वादविवाद करू शकतो त्याच्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। हजरजबाबीपणा आणि मानसिक क्षमता बोलण्याची, योग्य बोलण्याची ही गरज वकील आणि जज या क्षेत्रामध्ये लागते। इथे वायफळ बिनकामाची पोकळ बडबड चालत नाही किंवा ती कामाची नसते। आणि या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी कुंडलीमध्ये बुध आणि हर्षल हे बलवान असावे लागतात। या दोन्ही मधील एक तरी ग्रह आपल्या कुंडलीत बलवान असावाच लागतो। ज्यावेळी आपण या क्षेत्रामध्ये काम करत असतो त्यावेळी एखादी केस म्हणजे एखाद्या केसमध्ये कायद्याला अनुसरून किंवा अत्यंत हुशारीने योग्य असा पुरावा कोर्टापुढे ठेवणं हे काम सुद्धा खूप मेहनतीचं असतं, खूप कष्टाचं असतं। आणि त्यासाठी आपल्या पत्रिकेमध्ये न्यायप्रिय जो ग्रह आहे शनी तो महत्त्वाचा आणि बलवान असावा लागतो। विशेषतः ज्यावेळेला आपण हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यामध्ये वकिली करत असतात काही लोक, त्यांच्या कुंडलीमध्ये ना कायद्याचा कारक शनी हा ग्रह बलवान असावाच लागतो, म्हणजे बलिष्ठ राशीला किंवा बलिष्ठ स्थानामध्ये असावा लागतो। तरच हे लोक काय करतात की दिवाणी दाव्याची किंवा कामे किंवा जे मोठी अपील करत असतात त्यामध्ये यशस्वी होतात। म्हणून वरिष्ठ जे दर्जाचे लोक असतात म्हणजे जे वकील असतात त्यांच्या कुंडलीमध्ये शनी हा बलवान असावाच लागतो। शनी हा न्यायप्रिय कारक आहे, न्यायनिष्ठुर कारक आहे। त्यामुळे वकील किंवा जजमध्ये शनीची खूप महत्त्वाची कामगिरी असते कुंडलीमध्ये। बुध, हर्षल, शनी या ग्रहानंतर वकिली क्षेत्रासाठी सर्वात महत्त्वाचा ग्रह जो आहे तो गुरु आहे। गुरु हा ग्रह न्यायाधीशाला म्हणजे न्यायाला मदत करणारा ग्रह आहे। गुरु बलवान असल्याखेरीज या व्यवसायामध्ये प्रगती होत नाही किंवा यश मिळत नाही किंवा काही कामे जे मिळत नाहीत ते यामुळे गुरु खूप बलवान लागतो। वकिलांच्या कुंडलीमध्ये बुध आणि शनी यांचे शुभ योग गुरु बरोबर असावे लागतात। गुरु हर्षल ग्रहाबरोबर ज्या वेळेला या बुधाचे आणि शनीचे योग प्रतियुतीमध्ये, युतीमध्ये, केंद्रामध्ये, केंद्र त्रिकोणामध्ये, शुभ योगात, शुभ दृष्टीत, शुभ स्थानामध्ये, शुभ राशीमध्ये घडतात त्यावेळेला या क्षेत्रामध्ये आपण जास्त यशस्वी होत असतो। जर कुंडलीमध्ये गुरु बलवान नसेल तर रवी तरी बलवान असावाच लागतो। जसं गुरु आपल्याला ज्ञान देतो किंवा या क्षेत्रामध्ये प्रगती करून देतो तसंच रवी सुद्धा हा आत्मिक कारक ठरून अधिकार पद बनवून देतो। शनी, बुध, हर्षल हे जसे ग्रह कितीही उच्च असले तरी गुरु रवी बलवान असावेच लागतात तुमच्या कुंडलीमध्ये, तरच तुम्हाला या क्षेत्रामध्ये यश मिळते। बऱ्याच वेळेला आपण लॉ करतो किंवा या क्षेत्राकडे जातो आणि काही कालांतरानंतर हे क्षेत्र सोडून देतो। त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की तुमच्या गोचरीने किंवा तुमच्या मूळच्या कुंडलीवरून ज्यावेळेला गोचर ग्रहांचे परिणाम होत असतं किंवा भ्रमण होत असतं त्यावेळेला सुद्धा कुठेतरी शिक्षणामध्ये अडचणी येऊन तुम्ही त्या क्षेत्रापासून थोडेसे दूर होता आणि परत
शुभ ग्रह आले की आणि परत तिथे जातात. मग हे अडचणी का येतात हे वारंवार तुम्ही पाहणं गरजेचं आहे. जर गुरु आणि रवी हे तुमच्या चौथ्या म्हणजे चतुर्थ, सहाव्या म्हणजे षष्ठ, आठव्या, अष्टम आणि 12व्या या पापस्थानी किंवा बलहीन अशुभ राशीत अशुभ ग्रहांच्या अशुभ दृष्टी योगात असतील तर या क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. त्यामुळे गुरुची आणि रवीची सुद्धा पत्रिकेमधील अवस्था बघणं खूप गरजेचं असतं. आता आपण इथे घेऊया छोटासा ब्रेक नंतर याच विषयावरती चर्चासत्र सुरू राहील. गुरु रवी ज्याप्रमाणे पापस्थानामध्ये किंवा पापग्रहांच्या दृष्टीमध्ये असताना यश मिळत नाही या क्षेत्रामध्ये, अगदी तसंच शनी, रवी, चंद्र, मंगळ, गुरु या ग्रहांचे अशुभ दृष्टीयोग जर हर्षल या ग्रहाबरोबर होत असतील तर आपण वकिलांची जी प्रॅक्टिस करत असतो त्यामध्ये अडथळे येतात. या स्थानांचा म्हणजे या क्षेत्राचा ज्या वेळेला आपण विचार करतो इथे स्थान खूप महत्त्वाचे आहेत. वकील, जज यांचा संबंध तसा पाहिला तर नवम स्थानाशी येतो. नवम स्थानाला 12 स्थानामध्ये कुंडलीमध्ये भाग्यस्थान म्हणलं जातं. आणि नवम स्थानी म्हणजे भाग्यस्थानी जर शुभ ग्रह किंवा शुभ राशीला शुभ दृष्टी योगामध्ये पाप ग्रह असतील तर या लोकांचं कोर्टाबरोबर उत्तम पटतं. ज्यांच्या कुंडलीमध्ये अशुभ बलहीन राशीला मंगळ, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून यासारखा एखादा जरी ग्रह असेल किंवा पापग्रहाशी युक्त किंवा केंद्र प्रतियोगात असेल तर अशा वकिलांचं कोर्टाबरोबर पटणार नाही. कुंडलीमध्ये ज्यावेळेला गुरुग्रह बलवान असतो त्यावेळेला दिवाणी कामे करणं खूप गरजेचं असतं. व्यापारी, व्यावसायिक लोकांशी संबंध चांगले करून केले तर यामध्ये आपल्याला यश मिळतं. म्हणजे कुंडलीमध्ये जो ग्रह तुमचा बलवान आहे त्यावेळेला तुम्ही कोणत्या प्रकारे कोणतं कार्य वकिलीमध्ये सुद्धा करणं गरजेचं आहे तेही पाहणं महत्त्वाचं आहे. जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी बलवान असेल तर तुम्ही शेतकऱ्यांची कामे घेतली पाहिजे. जमिनी संबंधी जे हक्काच्या केसेस असतात किंवा वतनदारी, पोटगी, दिवाळखोरी किंवा इस्टेटी संबंधी कामामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं. या प्रकारच्या तुम्ही केसेस लढलात तर तुम्हाला यामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळतं. जर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ बलवान असेल तर फौजदारी कामे करावीत, त्यामध्ये चांगलं यश मिळतं. अगदी मंगळाप्रमाणे प्लुटो ही फौजदारी कामामध्ये चांगला यश देऊन जातो. तुमच्या कुंडलीमध्ये जर नेपच्यून बलवान असेल तर निर्ढावलेले गुन्हेगार असतात त्यांच्या टोळ्या, गुप्तकट या संबंधींची कामे घ्यावीत, त्यामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळून जातं. आणि जर शुक्र बलवान असेल कुंडलीमध्ये तर स्त्रियांच्या हक्कासंबंधी कामे म्हणजे घटस्फोट असेल किंवा इतर काही विषय असतील, पोटकी वगैरे जे स्त्रियांचे हक्क असतील त्यामध्ये तुम्ही जास्त लक्ष दिलं तर यश मिळतं. रवी बलवान असेल तर राजकीय संस्थांची कामे, सरकारतर्फे वकिली करावी, या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळून जातं. जर यशस्वी वकिलांच्या कुंडल्यांचं आपण परीक्षण केलं तर त्यामध्ये असं दिसून येतं की सिंह, तूळ, धनु, मकर, मिथुन आणि कुंभ या राशींचे जे लग्न आहे म्हणजे प्रथम स्थानामध्ये या राशी प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात. किंवा या राशींच्या मध्ये किंवा लग्नी रवी आणि चंद्र हे शुभ संबंधित असतात. ज्या वेळेला विरुद्ध पक्षांच्या वकिलांचा आपण जे कायद्याशी मुद्द्यावर मुद्देसूद भांडायचं किंवा त्यामध्ये वादविवाद करायचं असा आपण विचार करतो किंवा हे योग पत्रिकेमध्ये बघतो त्यावेळेला सप्तम स्थान आणि कायद्याचा कारक शनी हा पत्रिकेमध्ये बलवान असावा लागतो. सप्तम स्थान जसं वैवाहिक स्थान आहे अगदी तसंच कोर्ट कचेरी याच्याशी सुद्धा ते रिलेटेड आहे. त्यामुळे कायद्याचा कारक शनी आणि सप्तम स्थान हे तुमच्या पत्रिकेमध्ये बलवान असावंच लागतं. याच्या व्यतिरिक्त कुंडलीमध्ये बुध, हर्षल हेही बलवान असावे लागतात. ज्या वकिलांच्या जन्मकुंडलीमध्ये बुध व शनी यांचे शुभ दृष्टी योग अथवा शुभ योग हर्षल आणि गुरु यांच्यावर होत असतात ते वकील जास्त यशस्वी होताना आपल्याला दिसतात. वकिलांच्या यांच्यामध्ये बोलण्याचं चातुर्य जास्त असतं. खरं म्हणलं तर या क्षेत्रामध्ये या योगामध्ये आपल्याला बोलण्यावरतीच कमांड असावी लागते. आपलं बोलणंच जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी
या क्षेत्रामध्ये आपल्याला बुधाची खूप गरज लागते आणि बुध हा ग्रह स्वराशीमध्ये, उच्च राशीमध्ये, शुभ दृष्टीत, शुभ स्थानामध्ये, शुभ योगामध्ये, केंद्रामध्ये किंवा केंद्र त्रिकोणामध्ये एक प्रकारचा वेगळा राजयोग करून असावा लागतो. मिथुन आणि कुंभच्या पूर्व भाद्रपदा दुसऱ्या चरणामध्ये बुध असेल किंवा मिथुनेमध्ये बुध असेल त्यावेळेला हा बुध बऱ्याच अंशी चांगली शुभ फलं देऊन जातो. ज्या वकिलांच्या कुंडलीमध्ये शनी बलवान असतो जास्त, त्यांना दिवाणी खटले चालवणे जास्त योग्य. फौजदारी कोर्टाची कामे यांना जमत नाहीत आणि फौजदारी कोर्टाची कामे करण्यासाठी मंगळ शुभ लागतो. मंगळ हा अग्नी राशीमध्ये म्हणजे सिंह, मेष, धनु त्याहीपेक्षा स्वराशीत मेषेमध्ये असेल तर चांगली फलं देऊन जातो आणि सिंह राशीमध्ये ही तो चांगली फलं देतो. सिंह ही रवीची राशी. सिंह राशीमध्ये रवी मंगळ युती शुभ दृष्टीत शुभ ग्रहांच्या शुभ योगात येत असेल तरी सुद्धा वकिलीमध्ये आपल्याला यश मिळून जातं. आज आपण इथेच थांबूया. अशाच अनेक विषयावरती आपण चर्चा सुरू करणार आहोत. तोपर्यंत खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये पंडित मानसीचा नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.